नमस्कार. मॅजिकल ड्रग्ज ऑफ आयुर्वेदा या सिरीजमधील आपण पुढचं अजून एक महत्त्वाचं द्रव्य बघणार आहोत. तर ते म्हणजे अशोक. तर सगळ्यांनाच माहीत असलेलं अशोक ही वनस्पती हे होतं. फक्त याच्यामध्ये कन्फ्युजन असं आहे की आत्ता मी ही जी काही दाखवतो आहे ही जी खूप लांबट आकाराची अशी आणि डाऊनवर्ड गोईंग, आता जसं बीबी ते सांगितलं होतं तुम्हाला ते अपवर्ड गोईंग होतं, तसं हे डाऊनवर्ड गोईंग हे जी पानं असतात हे असतात आणि लांबट आकाराची आणि हिरवीगार एकदम पानं असतात हे असतात. तर हे ओरिजिनल अशोक म्हणजे कसं असतं की ह्याच्यामध्ये बरेचसे आजकाल जे शोसाठी जे लावले जातात तर तो खोटा अशोक म्हणतात आणि ॲक्च्युअल मेडिसिनल युजेस किंवा औषधामध्ये वापर करणारा हा जो आहे तर हा मूळ अशोक म्हणजे हे अशोकाचं झाड आपण हा वापरला जातो आणि हे जे औषधी गुणधर्म आपल्याला आहेत की जे आपण चूर्ण स्वरूपामध्ये किंवा ह्याच्यामध्ये जे औषधामध्ये वापरतो तर तो हा अशोक वापरला जातो. तर अशोक ह्या झाडाचं सगळ्यात महत्त्वाचं काय वापरलं जाते तर साल वापरली जाते, पण ह्याच्याबरोबरच त्याचं पुष्प पण येतात म्हणजे फुलं पण येतात, ती फुलंसुद्धा वापरली जातात आणि ह्याच्या फळातून किंवा हे जे बीज येतात बी येतात तर बीसुद्धा वापरले जातात. तर तिन्ही अंग हे जी उपयोगी आहे तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय उपयोगी आहे तर साल हे होते. तर अशोकाला सगळ्यात म्हणजे स्त्रीचा मित्र म्हटलं जातं हे होतात. तर सगळ्यात मेन उपयोग अशोकाचा काय असेल तर स्त्री रोगामध्ये ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग आहे. तर आपल्याला माहीत आहे की बऱ्याच वेळेला पाळीतून खूप प्रमाणात रक्तस्राव होणं म्हणजे काय काय पेशंट्स असे येतात की 15-15 दिवस महिना सर रक्त थांबत नाही किंवा पाळी जायच्या वेळेलासुद्धा ज्या वेळेला गर्भाशयाचा आकार खूप मोठा होतो थोडासा मोठा होतो तर त्यावेळेलासुद्धा ते पाळी म्हणजे खूप प्रमाणात ब्लिडिंग होत राहतं. तर याला आयुर्वेदामध्ये रक्तप्रदर किंवा अत्यार्थव असं म्हटलेलं आहे. हेवी ब्लिडिंग होत असतं किंवा आपण ॲलोपॅथिकमध्ये ह्याला मेनोरेजिया म्हणतात हे होतात. तर ह्या अशा आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे जे सालीचं चूर्ण आपण तांदळाच्या धुनाबरोबर वापरावं. सालीचं चूर्ण तांदळाच्या धुनाबरोबर वापरावं. चूर्ण मधात मिक्स करायचं आणि तांदूळ जे असतं तांदूळ भिजवून ठेवायचं एक अहोरात्र म्हणजे रात्रभर भिजवून ठेवायचं साध्या पाण्यामध्ये आणि नंतर ते तांदूळ कुस्करून काढायचे आणि त्याचं पाणी प्यायचं हे असतात. तर ते मधात चूर्ण मिक्स करायचं आणि त्याच्याबरोबर हे एक कप किंवा एक वाटी तांदळाचं धुवून त्याच्याबरोबर जर घेतलं तर बऱ्याच प्रमाणातले जे हे रक्तप्रदर अत्यार्थव आहेत हे तर हे सगळ्या खूप छान पद्धतीनं कमी येण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. कारण गर्भाशयातलं जे अंतत्वचा असते तर त्याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात तर त्या रक्तवाहिन्या सिकुडतात. कारण अशोक चूर्ण हे कसं आहे कशा रसात्मक आहे हे आणि शीत गुणात्मक आहे, थंड आहे, त्यामुळं रक्तवाहिन्या ह्या सिकुडतात आणि ते रक्तस्राव एकदम कमी व्हायला लागतो हे होतं. त्यामुळं विशेषतः ह्या याच्यामध्ये सगळ्यात खूप छान पद्धतीनं उपयोग होतो. त्याच्यानंतर श्वेतप्रदर लिकोरिया म्हणजे एक अंगावरनं पांढरं जाणं किंवा बुळबुळीत जाणं हे होणं ह्यामध्ये सुद्धा अशोकाचं चूर्ण वापरलं जातं हे होतं. तर त्याच्याबरोबरच अशोकाचं चूर्णपासून बनवलेलं सगळ्यात एक महत्त्वाचं चूर्ण आहे ते म्हणजे पुष्यानुक चूर्ण. तर पुष्यानुक चूर्णसुद्धा तुम्ही मधाबरोबर किंवा तांदळाच्या धुवनाबरोबर जर वापरलं तर रक्तप्रदर, श्वेतप्रदर, अत्यार्थव ह्यासारखे आणि म्हणजे जे युट्रसचं साईज हे खूप थोडंसं वाढलेलं असतात तर ते सुद्धा कमी यायला लागतात हे होतात. आणि जी आपली बीजग्रंथी आहेत ओरीज आहेत ओरीचं अंतत्वचासुद्धा चांगली व्हायला लागते, त्यामुळं पाळीचं नियमन पण चांगलं व्हायला लागतं हे होतं. म्हणजे मग वेळच्या वेळेला पाळी यायला लागतात. 28 ते 35 दिवसामध्ये व्यवस्थित पाळी यायला लागतात. बऱ्याच जणांना काय होतं की 15 दिवसांना ब्लिडिंग होते, 15 दिवसाला पाळी येते, 21 दिवसाला येतात, 25 दिवसाला यायला लागतात. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेला होत असतं तर त्यावेळेला अशोकापासून बनवलेलं अशोकारिष्ट म्हणून जे औषध आहे तर ते तुम्ही वापरावं हे असतात. तर ते वापरलं की तुमचं पाळीचं नियमन व्हायला लागतं आणि 4 ते 5 महिने हे जर सलग औषध घेतलं तर बऱ्याच वेळेला पाळ्या हे रेग्युलरली तुम्हाला 27-28 दिवसापर्यंत ह्या पाळ्या यायला लागतात हे होतात आणि तुमच्या बऱ्याचशाच तक्रारी खूप छान पद्धतीनं कमी यायला लागतात. त्याच्यानंतर गर्भाशयाच्या अंतत्वचा आणि गर्भाशयाला ताकद देण्यासाठी या अशोकाचं घृत म्हणजे तूप बनवून ठेवावं आणि ह्याचं जर तूप घेतलं तर गर्भाशयाला बल येतं हे होतं आणि त्यामुळे ज्या स्त्रियांना वंध्यत्व राहतं ह्या सगळ्या तक्रारीमुळं तर ते वंध्यत्वसुद्धा दूर होतं आणि त्या बायकांना मुलं व्हायण्यासाठी सुद्धा ह्याचं उपयोग होतं. तर त्यामुळं हे रक्त थांबवणारं सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे. तर त्यामुळे तुम्ही अशोकाचा उपयोग आपण ह्या पद्धतीनं स्त्रीरोगामध्ये विशेषतः करू शकतो. तसंच ह्याचा उपयोग जो आहे तर तो पातळ संडास लावणं म्हणजे अतिसार
हे असतं. त्याच्यानंतर रक्त अतिसार म्हणजे विशेषतः अल्सरेटिव्ह कोलायटिस जे आहे, तर आपल्या आतडीमध्ये जे ह्याच्यामध्ये अल्सर्स होतात आणि त्यातून रक्त आणि शेम चिकट संडासला व्हायला लागतं, तर त्यामध्ये सुद्धा आपण असे अशोक चूर्ण किंवा अशोकचं बीज चूर्णसुद्धा वापरू शकतो, हे करू शकतो. त्याच्यानंतर अतिसार कमी करतं. त्याच्यानंतर रक्ताशय म्हणजे विशेषतः ब्लिडिंग पाईल्स जे आहेत, तर त्यामधलं सुद्धा रक्त कमी करण्यासाठी हे अशोकाचं चूर्ण किंवा पुष्पाणक चूर्णसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता, हे करू शकताय. अशोकाच्या सालीचा काढा करून त्याच्यामध्ये जर दूध घालून घेतलं तर रक्तप्रदरसारखा मोठा जो व्याधी आहे, म्हणजे मग त्या ह्याच्यामध्ये मेनोरॉजियल कंडिशन्स खूप वेगवेगळ्या सांगितलेत किंवा डिसफंक्शनल युट्राईन ब्लिडिंग्स वगैरे ज्या ॲलोपॅथिकमधले ह्या जे काही आजार सांगितलेले आहेत, तर ते सुद्धा कमी येण्यासाठी अशोकाच्या काढ्यामध्ये जर दूध घालून घेतलं तर ते सुद्धा कमी यायला लागतात. त्यामुळं ह्या म्हणजे मूळव्याध असेल, पोट झाडणं असेल किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस असेल, ह्यामध्ये सुद्धा तुम्ही अशोकचं उपयोग ह्या काड्याच्या रूपामध्ये त्याचं तूप करून वापरू शकताय, त्याचं चूर्ण मधावर देऊ शकताय किंवा तांदळाच्या धुवणावर सुद्धा देऊ शकताय. तर असा हे वापरू शकताय. त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याचशाच म्हणजे पोट वगैरे जर खूप दुखत असेल पाळीच्या काळात, तर अशोकाचं चूर्णाचं तुम्ही लेप पोटावर करू शकताय. अशोकाच्या पुष्प जे फुलांचं चूर्ण असतं, तर ते सुद्धा तुम्ही पोटावर केल्यामुळं पाळीला दुखणं वगैरे खूप प्रमाणात चांगल्या पद्धतीनं कमी यायला लागतं. त्यामुळे त्याला डिसमेनोरिया म्हणतात. तर ते सुद्धा याच्यामध्ये कमी येण्यासाठी खूप मदत होते, हे होते. तर त्यामुळं अगदी ह्या स्त्रीरोगापासून आपण मूळव्याधपर्यंत आणि ह्याच्यापर्यंत म्हणजे पोटाच्या तक्रारीपासून अल्सरेटिव्ह कोलायटिसपर्यंतच्या ह्या सगळ्या आजारामध्ये अशोकाचा इतका छान पद्धतीने उपयोग करू आपल्याला करता येतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्याचा वापर करून बघा.